याच कारणासाठी फार्मा कंपनी आमच्याबरोबर जॉईंट असतात. कारण का तर तो म्हणजे तुमचा वेळ वाचो, पैसा वाचो, श्रम वाचो, कष्ट वाचो, स्ट्रेस वाचो. याचा मेन सब्जेक्ट आहे की तो म्हणजे फार्मा मार्केटमध्ये एमआर फेल का होत आहेत. नक्की अशी काय कारण आहेत ती 5-6 कारणं की ज्यामुळे एमआर फेल होत आहे. पहिला विषय येतो की तो आउटकमवर म्हणजे काही आपला इन्कम मिळत असतो ना याच्यावर त्याचा कसलाही विश्वास नाही. म्हणजे काय की नॉट बिलीव्ह इन आउटकम. आपल्या इन्कमवर जर आपला विश्वास नाही याचा अर्थ असा आहे की आपण ते कामच करत नाही व्यवस्थित की ज्या पद्धतीने कंपनीने आपल्याला ते काय प्रेझेंट केलं आहे. म्हणजे नक्की काय की ज्या मार्केटमध्ये आपण जे काम करतो याच्यामध्ये भरपूर मोठा इन्कम मिळतो या गोष्टीवर आपला विश्वास असला पाहिजे. कंपन्या देतात, तुम्ही फक्त तुमची क्वालिटी दाखवा. तुम्ही तुमचा असा व्हॅल्यू तयार करा की मार्केटमध्ये तुमचं नाव गाव गाजलं पाहिजे. बस हाच विषय डोक्यामध्ये कायमस्वरूपी ठेवला पाहिजे. फार्मा मार्केटमध्ये 70-80 हजार रुपये कमीत कमी बेसिक पेमेंट घेणारे एमआर आहेत मार्केटमध्ये. आहेत का नाही तुम्ही चेक करा, तुमचे आसपासचे मित्र आहेतच, 100% आहेत सर. नॉट बिलीव्ह इन आउटकम पहिला विषय. दुसरा विषय काय येतो की तो म्हणजे काय सर्वात मोठा काय की तो म्हणजे काय की बाबा प्रोडक्टवर तुमचा सगळ्यात जास्त म्हणजे काय टू प्रोडक्ट फोकस. म्हणजे अति प्रोडक्टवर तुमचा फोकस आहे. अति प्रोडक्टवर फोकस करू नका सर. तुमच्या कंपनी बस 50-100 किती प्रोडक्ट असू द्या, नो मॅटर सर. मॅटर काय असला पाहिजे की बाबा आपल्याला कमीत कमी 5-6 प्रोडक्ट. मी तर आमचे जे काही माझ्याकडे ज्या काही कंपनी आहेत त्या कंपन्या सर्वच म्हणतो की तुम्ही फक्त 4 प्रोडक्टवर फोकस करा. असे 4 प्रोडक्ट निवडा की जे कंपनीचा ब्रँड प्रोडक्ट 2 असावेत आणि तुमच्या कंपनीमध्ये तुमचे वैयक्तिक ॲज जर मी एमआर आहे म्हणजे 2 प्रोडक्ट असे असले पाहिजे की त्या कारणासाठी मला कंपनीमध्ये ओळखलं पाहिजे. 2 प्रोडक्ट माझे, 2 प्रोडक्ट कंपनीचे लक्षात घ्या, किंवा 2 प्रोडक्ट आपल्या कस्टमरचे. एक 6 प्रोडक्टवर तुमचा फोकस असला पाहिजे. बस ह्याच्या व्यतिरिक्त जास्त प्रोडक्टवर फोकस करूच नका. नसेल तर लक्षात घ्या तुमचं जे काही एनर्जी आहे ती पूर्णपणे डायव्हर्ट होऊन जाईल. याच्यामुळे फार्मा मार्केटमध्ये एमआर फेल होत आहेत. दुसरी गोष्ट काय की लॅक ऑफ फॉलोअप. आपण मार्केटमध्ये फॉलोअप घेत नाही. कोणाचा डॉक्टरचा तुम्ही जर आम्ही सर डॉक्टरचा भरपूर मोठा फॉलोअप घेतो मान्य आहे, पण स्टॉकीचा फॉलोअप कोण घ्यायचं. तुमचे जे काही मित्र जे काही तुमचे कंपनीमध्ये जे काही पूलमध्ये काम करतात तुम्ही काही मित्र लोकांचं किंवा तुमचे काही एमआर लोक जोडीला आहेत त्यांचे मॅनेजर लोकांचा फॉलोअप, ऑफिसमधला फॉलोअप, हा फॉलोअप कोणी घ्यायचा. सर लक्षात घ्या आपल्याला आपल्या आउटकमवर जर फोकस करायचा असेल, मोठा इन्कम घ्यायचा असेल तर पहिला फोकस आपल्या जे काही आपली कंपनीचे जे काही पेअर लोक आहेत या लोकांवर सर्वात मोठा फोकस ठेवला पाहिजे. दॅट इज द लॅक ऑफ फॉलोअप. दुसरी गोष्ट नॉट काय की बाबा नॉट सेटिंग डेली गोल. तुमचे जे काही डेली गोल आहेत ना हे सेटिंग केले पाहिजे. धरून चला की बाबा जे काही डेली गोल आहेत तुमचे की बाबा आज दिवसभरामध्ये आपण सरासरी 10 ते 15 कॉल करणार आहे, हे पहिले सेट करा सर. मार्केटमध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे का की आपण काय करतो की आपण मार्केटमध्ये जसं कामकाज चाललंय त्याच पद्धतीने कामकाज करतो किंवा 5-6 कॉल करणे. नाही सर, याच्यातून तुमचा इन्कम नाही वाढणार. याच्यातून फक्त एकच होऊ शकतं, तो म्हणजे सरळ तुमचा लॉस. दुसरं सर काही होत नाही सर. तर तुमच्या मार्केटमध्ये तुम्ही काम करत असताना कामकाज अशा पद्धतीने करा की डेलीचं सेट गोल असलं पाहिजे. डॉक्टरचा कॉल झालं, सकाळी आपण किती वाजता गेलं पाहिजे मार्केटमध्ये, दुपारचं काम आपण कधी बंद केलं पाहिजे, संध्याकाळचं काम कधी बंद केलं पाहिजे, हे व्हॉट एव्हर जे काही तुमचं असेल ते लक्षात घ्या. हे सेटिंग गोल करणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय तुमचा जो काही इन्कम ठरला आहे की महिन्याकाठी आपण 70-80 हजार कमवू, 70 लाख 70-80 हजार कमवू, ह्या गोष्टीवर पहिला फोकस ठेवला पाहिजे. त्याशिवाय डेली गोलवर फोकस ठेवल्याशिवाय मंथली गोल अचीव होत नाही. दुसरी गोष्ट लॉक ऑफ पिअर ग्रुप. म्हणजे काय आपल्या टीममध्ये आपण कुठल्याही प्रकारचं न बोलणं, एकमेकात कसं संभाषणच नाही, ही कुठली पद्धत आहे सर कामाची. हे जे काय 5-6 मुद्दे आहेत ना सर, ह्यामध्ये जेवढं बारकाईने तुम्ही शिराल ना तेवढं फार मोठं कामकाज होईल. लॅक ऑफ पिअर ग्रुपमध्ये सर्वात मोठं डिस्कशन असणं फार महत्त्वाचा विषय. आणि आपण दिवसातून एका दुसरा एकमेक आपल्या टीममधल्या मुलांना फोन केला पाहिजे, बाबा माझं का असं होतं, का माझा डॉक्टर नियोजन होत नाही, जो की माझा पुढचा व्हिडिओ होतो की बाबा प्रत्येक कॉल तुमचा यशस्वी कसा व्हावा यासाठी आम्ही संघ कम्युनिकेट राहा. नो प्रॉब्लेम सर. यासाठी किती एमआर लोक आम्हाला फोन करतात मार्केटमध्ये की बाबा सर आज माझा असा प्रॉब्लेम आहे तसाच प्रॉब्लेम. म्हणजे ज्या कंपनीचा माझा काही संबंध नाही काय नाही तेही एमआर लोक आम्हाला कॉल करतात. तुम्ही कॉल करा, माझी इच्छा आहे, लक्षात घ्या, आवर्जून करा, आम्ही तुमचं नक्की सोल्युशन देऊ. दुसरी गोष्ट काय की नोट गुड लिसनर. म्हणजे काय की तुम्ही कुठल्याही प्रकारचं ऐकूनच घेत नाही, आपल्या मनाचं कामकाज करतोय. म्हणजे नक्की काय लक्षात घ्या, मार्केटमध्ये काम करताना तुम्हाला सर्व लोकांचं ऐकून घ्यावं लागतं. म्हणतात ना राजा हा पहिला लिसनर असतो. म्हणजे काय जो किंग असतो तो कायमस्वरूपी ऐकून घेतो आणि मग सुनावतो. आपण काय करतोय, आपण बडबड करतो. हा प्रकार होता कामा नये. विषय काय आहे की जर आपण मार्केटमध्ये काम करायचं असेल, सेल्स लाईनमध्ये कामकाज करत असेल तर पहिला विषय असला पाहिजे लिसनर. लिसनिंग करा, कामकाज फार मोठं होतं. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा शब्द काय माहिती आहे का, फॉलोअप. मार्केटमध्ये फॉलोअप फार इम्पॉर्टंट आहे. फॉलोअप शिवाय तुमचं कुठलंही मार्केटमध्ये काम होत नाही. ह्या ज्या काही 4-5 गोष्टी आहेत ना, ह्या जर 4-5 गोष्टी चांगल्या पद्धतीने आपण मेंटेन केल्या तर 100% लक्षात घ्या फार्मा मार्केटमध्ये आपलं यश हे आपलंच आहे. महानतेवर आपला हक्क प्रस्थापित करण्याचं कामकाज करा. महानतेवर किरकोळ गोष्टीवर फोकस करू नका की ह्याचं काय झालं त्याचं काय झालं, हे इम्पॉर्टंट नाही सर. इम्पॉर्टंट काय की महानता. माझ्या हेडक्वार्टरमध्ये मी राजा कसं बनावं आणि माझ्या हेडक्वार्टरमध्ये मी माझ्या पद्धतीनं मला जे अपेक्षित आहे ते कामकाज करावं, हे काम झालं पाहिजे. स्वतःचा चेक स्वतः लिहिता आला पाहिजे. दॅट इज द ब्रँड.
हे ब्रँड बनण्याचं कामकाज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमचं मार्केटमध्ये फार मोठं सक्सेस होत नाही. हे 4-5 मुद्दे जरी फॉलो केले नसत तर तुम्ही एम आरपासून स्मार्ट एम आरपर्यंत, स्मार्ट एम आरपासून ब्रँड एम आरपर्यंत कामकाज होण्याचं फार मोठं कामकाज होतं. तर हे जर 4-5 पॉईंटवर तुम्ही कामकाज केलं तर नक्कीच तुमचा मार्केटमध्ये फार मोठा व्हॅल्यू होणार आहे. ओके, थँक्यू सर.